वर्ध्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। वर्ध्याच्या बजाज चौकात टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला। प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या। माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या काही मागण्यांवरून, दिव्यांगांच्या मागण्यांवरून आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणी आता राज्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात। अध्यक्ष अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंड मोजरू येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे, परंतु सरकारला अजूनही जाग आलेला नाही। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल हे आश्वासन देण्यात आलेलं होतं हे सरकार येण्याच्या अगोदर, परंतु सरकार हे कुठेतरी आता दडपशाही करत आहे आणि दिलेलं आश्वासन पाळत नाही आहे। वंदनीय बच्चूभाऊ 4 दिवसांपासून आंदोलन करत आहेत, परंतु सरकारला त्याचा काही एक घेणं देणं नाही। आज मुख्यमंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, परंतु तिथून त्यांना आंदोलनकर्त्यांची भेट घेणं आवश्यक वाटलं नाही। याच्यावरून लक्षात येते की सरकारला शेतकऱ्यांचं काही एक घेणं देणं नाही। सरकार फक्त आश्वासन देते आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र शांत राहते। या सरकारला आमची विनंती आहे की आज जरी आम्ही शांततेच्या आंदोलनात पवित्रा पत्करला आहे, परंतु उद्यापासून आपण वर्ध्यात शहरातील दृश्य बघतोय। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते।